तर आम्ही पुन्हा एकदा दोन्ही संघांना एक सूचना सांगतोय की खेळाडू कक्षातनं कोणताच खेळाडू बाहेर जाणार नाहीये. जर का कमिटी लक्ष नक्कीच कमिटीचं लक्ष जर गेलं तर लगेचच त्या संघाला फायनलाइज केलं जाईल. खेळाडू कक्षातनं कोणताच खेळाडू बाहेर येणार नाहीये. अजून ही मॅच पकडून 2 मॅच शिल्लक आहे तर फास्ट खेळायचं आहे. ही मॅच पकडून 2 आहेत सर. ही मॅच पकडून 2 आहेत नक्कीच. येस मॅचला सुरुवात आपण करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आत अचानक 11 संघाकडनं हे 2 सलामीवीर श्रीकांत आणि त्यांच्यासोबत हर्षल. मॅचला सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला गोलंदाज अमोल चालके यांना पाहतात. पहिलाच बॉल फेकून दिला. फटका लाजे बाबा. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाईल सरळ. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा इशारा. पहिल्याच बॉल वरती श्रीकांतच्या बॅटमधनं पहिला वार. पहिला चौकार. बाहेर आता मात्र लॉंग ऑन सीमा पार. पंचांचा इशारा. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट बिग ब्लास्ट सिक्सर. क्यू डीजे. बरोबर चांगली बॅटिंग चांगली सुरुवात करून देत असताना आपल्या संघासाठी श्रीकांत निवडून घे. इथे देखील फटका चांगला. इनसाइड आउटचा हा स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करून जाईल. ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळते. श्रीकांत निवडुंगले यांच्या बॅटमधनं अजून एक दमदार स्ट्रोक. चौकार. पॉइंट टेबलचा जर विचार केला तर नक्कीच पॉइंट टेबलवरती सध्या तरी राजस्थान रॉयल्स हा संघ टॉप करताना पाहायला मिळतोय. फ्रंट वरती आले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच या ठिकाणी हा चेंडू जातोय सरळ फायनल क्षेत्रात. एकच धाव. नक्कीच आजच्या दिवसामध्ये टेबल टॉप करताना राजस्थान रॉयल्स संघाला पाहता परंतु अगदी त्याच्याच अगदी खालोखाली दुसऱ्या क्रमांकावरती कल्पतरू 11 आणि अगदी तिसऱ्या क्रमांकावरती अचानक 11. या 2 संघांसाठी अतिशय महत्वाची ही लढत पाहायला मिळत आहे. जो जिंकणार नक्कीच तो देखील स्पर्धेत नक्कीच लीग मध्ये ऑन असणार आहे. आणि इथनं आपण पाहिलं तर हलकेसे अपील परंतु लेग बिफोरचा विकेट गृहीत धरला जाणार नाहीये. लक्षात असू द्या. इथनं अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अमोल चालके पहिल्या बॉलवरती रोज चौकाराला पळतोय. त्यानंतर षटकार चौकार. त्यानंतर कमबॅक करत असताना ओव्हरपीट बॉल. हा देखील फटका चांगला फक्त फ्लिक केलाय. फाईन लेग मध्ये जातोय परंतु हा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक दमदार स्ट्रोक. हर्षद लोकरेच्या बॅटमधनं चौकार. चांगली सुरुवात करत असताना अचानक 11 हा संघ कारण की
त्यांना देखील माहिती या ठिकाणी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 19 धाबा कुठून काढल्यात. श्रीकांत निवडून नक्कीच श्रीकांत यांचा विचार केला तर तब्बल 15 धाबा त्याच्या बॅटमधनं, परंतु दुसऱ्याच बाजूला हर्षद लोकरे जो 2 चेंडूमध्ये 4 धाबा बनवत असताना सुरुवात चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं अक्षय सलतेला पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती. गुडलेस स्पॉटचा हा चेंडू टॅप केलाय अंडरम बॉक्स स्टाईलनं, परंतु मिड ऑफ लॉफ खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. विचार केला तर कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. अक्षय सलतेनं आज सर्वांना इम्प्रेस केलं. चांगले गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. ओव्हर पिचचा चेंडू, परंतु अगदी हवेपर्यंत बॉडी फटका चांगला एक्स्ट्रा गेवला पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत. एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न पाहता पाहता दुसरी ही धाव या ठिकाणी कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय वेगानं धावा कंप्लीट करत असताना श्रीकांत आणि हर्षदला पाहता धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वरती. 21 धावा धाव फलकावरती. जर अशा प्रकारे धावा आल्या तर नक्कीच 80च्या पलीकडे धावसंख्या जाऊन पोहोचेल. सुरुवात चांगली केली आहे आणि ती सुरुवात कायम ठेवावी लागेल. फलंदाजाचा इशारा नो बॉल. यस, या ठिकाणी पाहता हाईट फॅक्टर जास्त आहे, परंतु या ठिकाणी शेवटच्या मुवमेंटला खेळाडूकडनं चुका होत आहेत. बॉल जाईल सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. आज धावा पंजा या ठिकाणी खुलत असताना नशिबाचा पंजा फ्री हिट फलंदाज श्रीकांत साठी. फ्री हिटचा फायदा उचलायचा होता, परंतु या ठिकाणी नक्कीच हा चेंडू सरळ स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना चांगल्या लाईन आणि लेनचा वापर सध्या तरी अक्षय सलते करत असताना अगदी अवे फ्रॉम द बॉडी सातत्यानं शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. चांगली नक्कीच चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना पुन्हा एकदा तब्बल विचार केला तर एका धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वरती. आणि जर हर्षद लोकरे जर षटकार लगावला तर पुन्हा एकदा अक्षय. तर चिंतामणी 11 संघाकडनं प्राइज असणार आहे 101 रुपयाचं. बॅकफुटवरती आला, पंच केला, फटका चांगला आहे, अगदी कवचला जाईल सरळ दणदण करत. पंचांचा इशारा, अजून एक दमदार स्ट्रोक चौकार. आज आता नक्की ज्या मॅच मध्ये सध्या तरी धावांचा पाऊस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रीकांत आणि हर्षद आता मात्र फायर ना होत आहेत. हर्षद लोकरे नावाची रन मशीन आता मात्र सुरू झाली आहे, परंतु या ठिकाणी सध्या तरी थांबवलंय. अक्षय सलतेनं सातत्यानं उलटफेर मैदानाच्या आत करत असताना पाहायला मिळतात. बेस्ट विरुद्ध बेस्ट असा सामना या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. एका बाजूला अक्षय सलते, परंतु दुसऱ्याच बाजूला नक्कीच हर्षद लोकरे नावाची रन मशीन. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर चिंतामणी 11 संघाकडनं 101 या ठिकाणी पहिला नक्की षटकार पाहायला मिळतोय हर्षद लोकरेच्या बॅटमधनं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या धाव फलकावरती. तर पाण्याची मागणी होते, तर खेळाडू कक्षात विनंती असेल आपण सर्वात प्रथम पंचांची परवानगी घेऊन मैदानामध्ये जाऊ शकता. 37 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर अप्रतिम आणि अगदी धडाकेबाज सुरुवात करून दिली. स्वप्नवत सुरुवात, जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात निर्माण करून दिली आपल्या संघाला श्रीकांत आणि हर्षदनं. हर्षदसाठी सुवर्ण संधी. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार तर खेचले, तर चिंतामणी धामणे आणि प्रसाद लोकरेकडनं 501 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. आणि नितीन पवार यांच्याकडनं सुद्धा 501 रुपयाचा कॅश प्राइज.
आणि हर्षद लोकरेने जर या मॅच मध्ये अर्धशतक अर्थात 50 जर कंप्लीट केली तर सातारा स्पोर्ट्स कडनं देखील एक नवी कोरकरीत बॅट पाहायला मिळणार आहे की सपोर्ट केले जाईल. हर्षद लोकरेवरती सध्या भरपूर पारितोषिक पाहायला मिळत आहेत. निवास नक्कीच आपण पाहता या ठिकाणी प्रसाद दादा लोकरे यांच्या माध्यमातून देखील 501 निवास नितीन पवार यांच्याकडनं 501 आणि सातारा स्पोर्ट्स कडनं एक बॅट जर का अर्धशतक झलकावलं तर षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुनील सावंतला पाहता गुडले स्पॉट फटका चांगला ऑन साइडला गरंगल चालला डीप मध्ये खेळाडू आहेत. थोडीशी चूक पाहायला मिळते परंतु ती चूक सध्या तरी सुधरवतोय दुसरा खेळाडू. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दोन खेळाडूंमध्ये ताळमेळ चांगला मिळतोय. अगदी जेव्हा तुमचा ताळमेळ चांगला असतो तेव्हा नक्कीच चांगला धाबा देखील आपण बचाव करतो. चांगला धाबा देखील आपण जमा करतो आणि तेच ताळमेळ सध्या तरी पाहायला मिळतोय. दोन धाबा एकवटल्या गेल्या. टीमची धाबसंख्या 39. गुडले स्पॉटचा हा चेंडू ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा यस लेग बाईजच्या माध्यमातून ही एक धाव मिळणार आहे. बॅटिंग करताना अचानक 11 संघाला धाबसंख्या जाऊन पोहोचले 40 या धाबसंख्येवरती. नक्कीच नितीन पवार सर जर अशा धाबा आल्या तर नक्कीच 80 पर्यंत धाबसंख्या जाऊन पोहोचेल. दोन्ही फलंदाज आक्रमकता पाहायला मिळतात. ओपिनियन मध्ये सांगितलं की आम्ही नक्कीच जवळ कमीत कमी 70 पर्यंत म्हणजे कमीत कमी मॅक्सिमम पण सांगितलं नाहीये आणि अगदी तशीच सुरुवात पाहायला मिळते. इथनं बॅटची कडा घेत असताना मात्र आता परतावं लागेल श्रीकांतला. मैदानाच्या बाहेर पहिला धक्का लागतोय. टीम अचानक 11 संघाला. श्रीकांत बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज पाहायला मिळतो तिसऱ्या क्रमांकावरती. फलंदाज अमित शिंदेला पाहतात आणि अमित शिंदेसाठी देखील सुवर्ण संधी. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर खेचले तर 1001 विकास शिंदे यांच्याकडनं आणि नितीन पवार यांच्याकडनं देखील 501 रुपये आणि त्याच दरम्यान प्रमोद कदम यांच्याकडनं देखील 1001 तब्बल 2500 रुपयाचं कॅश प्राइज लगातार 3 षटकारासाठी अमित शिंदेसाठी. गोलंदाज तयार सुनील. पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही या ठिकाणी. सरळ पॅड वरती आढळतोय परंतु लेग बिफोरचा विकेट गृहीत धरला जाणार नाहीये या ठिकाणी. निर्धाव चेंडू विकेट आल्यानंतर सुनील सावंत कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. ज्या धाबासंख्येचा आलेख पुढे वाढत गेला होता त्या धाबासंख्येचा आलेख सध्या तरी खाली नेण्याचं काम सुनील सावंत करतोय. यॉर्कर लेन चांगला चेंडू. नक्कीच नितीन पवार सर जेव्हा विकेट येतो तेव्हा नक्कीच गोलंदाजानं कमबॅक केलंय आणि जेव्हा विकेट आलं लगातार 2 डॉट बॉल. शेवटचा बॉल षटकातील बॅकफुटवरती आले. पंच केला. फटका चांगला आहे. कवचला चालला घरंगलत. डीप मध्ये खेळाडू आहे. चूक पाहायला मिळते. नक्की अभि सावंत होते त्या ठिकाणी परंतु आपली चूक सुधारवत आहेत. फक्त या ठिकाणी पाहायला 2 धाबा मिळतील. या ओव्हरचा विचार केला तर कमबॅक करून दिलाय ते म्हणजे सुनीलनं फक्त 5 धाबा खर्च करत असताना 1 विकेट देखील मिळवलं गेलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अचानक 11 संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचले 42. लॉस ऑफ 1 विकेट 42 धाबसंख्येवरती एका गळ्याच्या मोबदल्यात. तर नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच पाहायला मिळणार आहे ते म्हणजे आरबी डेव्हलपर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स. या 2 संघाच्या दरम्यान मात्र दोन्ही संघाचा रिझल्ट लागला गेलाय. आरबी डेव्हलपर्स संघाचा विचार केला तर 3ही मॅचेस पराभूत झाले परंतु दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्स संघाचा विचार केला तर लगातार 3 सामने जिंकलेत. नक्कीच राजस्थान रॉयल्स संघ जरी तो सामना पराभूत झाले तरी देखील त्यांना काही फरक पडणार नाहीये. पॉईंट टेबल तिथे टॉप करताना नक्कीच पाहायला मिळतील परंतु आरबी डेव्हलपर्स नक्कीच जाता त्यांचा एक प्रयत्न नक्कीच असेल की आम्ही एखादे किमान मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू परंतु नेक्स्ट मॅच मध्ये हे सर्व काही पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अभि सावंत. शॉट प्लेन पुल केला. जेलती संधी खेळाडू पोहोचतोय परंतु त्याच्याही आबाकाच्या बाहेर. एकच धाव
एका धावसंख्येच्या मदतीने धाबा फलक जाऊन पोहोचलाय. 43 वरती 43 धाबा पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकात कमबॅक करून दिलं सुनीलनं आणि इथनं पुन्हा एकदा तोच कमबॅक कायमपर्यंत गोलंदाज ठेवणार का अभिषेक. स्ट्राइक वरती अमित, फ्रंट वरती आलाय फटका चांगला परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित आणि इथनं टीपला जातोय झेल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 अमित शिंदे. तर चला खेळाडू लगेचच आपण तयारीत राहायचा आहे. फास्ट येण्याचा प्रयत्न करा. विनंती असेल अजूनही एक मॅच पेंडिंग आहे आपली, तर तीही मॅच आपल्याला आज कंप्लीट करायची आहे, हे लक्षात असू द्या. तर नवीन फलंदाज विनोद मनेरेकर यांना पण पाहतात. टीमचे संघ मालक आता मात्र चौथ्या क्रमांकावरती येऊन पोहोचलेत, कारण की त्यांना माहिती आहे इथनं धाबा बनवायची गरज आहे. संघ मालकाला देखील माहिती आहे इथनं हा सामना आपल्यासाठी भरपूर महत्वाचा आहे. धाबा बनवणं अत्यंत महत्वाचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक, पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न, उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेलची संधी होती परंतु झेल ड्रॉप. संधी निर्माण केली होती परंतु निर्माण केलेल्या संधीचं सोनं करायचं होतं. या ठिकाणी नक्कीच संधी मिस होते. या ठिकाणी अजून काही धाबा ऍड होतील. 2 धाबा धाव फलकावरती ऍड होत आहेत. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचली 45 वरती 45 धाबा. गुडलँड स्पॉट. या ठिकाणी यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जातोय सरळ घोषांकित क्षेत्रात. एकच धाव पाहायला मिळते. या षटकात देखील कमबॅक करत असताना अभिषेक सावंतला पाहता चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 4 चेंडू फेकले आणि 4 चेंडू मागे विचार केला तर फक्त 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकात तब्बल विचार केला तर 39 धावा पाहायला मिळाल्या होत्या, परंतु 37 पाहायला मिळाल्या होत्या, परंतु आता इथनं कमबॅक करत असताना खोलवटप्पाचा हा चेंडू खोदून काढला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते. जजमेंट थोडा चुकीचं आहे. जर का जज केला असता तर चांगली कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली असती. चेंडू सीमा पार 4 रन. अपघात झाला असता परंतु या ठिकाणी सुरक्षित आहेत दोन्ही खेळाडू. शेवटच्या बॉलवरती 1 धाव. षटक क्रमांक 34 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अचानक 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 51. 51 या धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. धावा फलकावरती 51. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे आरबी डेव्हलपर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज व्हायचं आहे. षटक क्रमांक 5 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सदा पाटील यांना पाहता. गुडलँड स्पॉट. झेलची संधी आहे. आता मात्र या ठिकाणी जज करतायत. चुकी पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. नक्कीच खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय.
नक्कीच सुजित तुप्यांना पाहता 2 कॅच त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ड्रॉप झाले गेले. सुजित तुपे यांच्या माध्यमातून झेल ड्रॉप होते. जजमेंट थोडीसा चुकीचा आहे. नक्कीच सर्वाचा अभाव नक्की मी तर म्हणेन जाणवतं की काय सुजित तुपेवरती. स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल हर्षद लोकरे मॅन फ्रॉम धामणी चिंतामणी धामणी संघाचा हा खेळाडू सध्या तरी मॅच मध्ये चमकतोय. गुड लेन स्पॉट पूल केलाय फटका लाजवाब आहे. पूल अँड पॉवरफुल मॅक्सिमम बिग हिट बिग 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 सिक्सर. चेंडूमध्ये 2 षटकार खेचले गेलेत. इथे षटकार येणार का? इथे देखील षटकार आणि लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार. अगदी जेव्हा मागच्याही इनिंग मध्ये शेवटच्या बॉल मध्ये षटकार मागच्याच ओव्हर मध्ये षटकार खेचला होता. थँक्यू डीजे थँक्यू. 64 वरती 64 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यॉर्कर लेन झेलची संधी होती परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप. कॅच होती की मॅच होती पाहावं लागेल. सातत्यानं आतापर्यंत जवळपास 3 कॅच ड्रॉप झाले गेले आणि 2 ते 3 वेळा मिसफील्ड देखील पाहायला मिळाला. एक मिसफील्डचा चौकार देखील परंतु आता पुन्हा एकदा एक मिसफील्ड. 2 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत ऍड केल्या गेल्या. टीमची धावसंख्या पाहून पोहोचते 66 धाव फलकावरती. फटका फसला जेलची संधी डीप मध्ये खेळाडू जज करतोय चूक होणार नाहीये. जजमेंट या ठिकाणी चांगलं पाहायला मिळतोय आणि आता मात्र परतावं लागेल हर्षद लोकरेला मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 66 जाऊन पोहोचते 66. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच कमबॅक करण्याचा काम गोलंदाज सदा पाटील करणार का? आतापर्यंत 15 धावा खर्च केल्या 5 चेंडूमध्ये. 2 षटकार 1 दुहेरी आणि 1 सिंगल अशा रीतीने आतापर्यंत 15 धावा खर्च केल्या. नक्कीच आपण टी शर्ट वरती पाहू शकता आपल्या सर्वांचे लाडके गोपीदादा सूर्यवंशी चांगलं टेलिकास्ट करत असताना सातारा स्पोर्ट्स लाईव्ह. शेवटचा बॉल फटका चांगला उडवलाय. हा देखील बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशच्या बॅट मधनं शेवट गोड करत असताना ठोकलाय षटकार. पहिल्या सत्रात दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. कॅप्टननं सांगितलं की आम्ही 70 पर्यंत धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि आतापर्यंत 72 धावा बनवल्या गेल्या आणि 73 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय. तो म्हणजेच कल्पतरू 11 संघासमोर 30 बॉल आणि 73 धावसंख्येची गरज. तर नेक्स्ट मॅच आरबी डेव्हलपर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. थँक्यू डीजे थँक्यू. तर अचानक क्रिकेट संघाला विनंती असेल आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर दादास्व करपे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तर चला अचानक क्रिकेट संघ जास्त वेळ घेऊ नका. मगच देखील आम्ही अनाऊन्स केलं आपण फिल्डिंग साठी जायचं आहे. तर जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तर चला अचानक क्रिकेट संघ
जास्त वारंवार कॉल करायला लावू नका, विनंती असेल. आपण लगेचच जायचं आहे आणि टॉस जिंकला या ठिकाणी राजस्थान रॉयल्स संघानं. आपला निर्णय लगेच यस बॅटिंग, यस बॅटिंग घेण्याचा एक धाडसी निर्णय राजस्थान रॉयल्स संघाचा राहिलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं ते म्हणजेच आरबी डेव्हलपर्स संघाला. तर चला, अचानक क्रिकेट संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि शेवटचा कॉल असेल, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आता मात्र फास्ट खेळावं लागेल. वेळेचा विचार केला तर 5 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आम्ही नक्कीच विनंती करू, खेळाडू कक्षात आपण आपले सलामीची जोडी लगेचच पाठवायचं आहे. कल्पतरू 11 संघ. नक्कीच नितीन सर, या मॅचला आता मजा येणार आहे, कारण की कल्पतरू 11 संघानं तब्बल 77 धावा देखील चेस केलेल्या आहेत, परंतु आता त्यांच्या समोर 72 धावा चेस, नक्कीच 73 धावा चेस कराव्या लागतील. नक्कीच हे त्यांच्यासाठी काही नवीन नाही आहे, परंतु ज्या प्रकारे सलामी फलंदाज आहेत त्यांना नक्कीच चांगला स्टार्ट करून द्यावा लागेल. मिडल ऑर्डरमध्ये नक्कीच मिडल ऑर्डरमध्ये देखील चांगले फलंदाज पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. हॅलो, यस. तर मैदानाच्या आत आपण पाहता इम्पॅक्ट खेळाडू तर थँक्यू सो मच डीजे. जाऊया मॅचच्या दिशेनं. स्क्रीनवरती आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये तब्बल 100 चौकार आणि 129 तब्बल षटकार आतापर्यंत लगावले गेलेत. चांगलं अपडेट 17 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पहिला षटक घेऊन आलाय अचानक क्रिकेट संघाकडनं विनोद मानेरकर यांना पण पाहता टीमचा ऑनर, टीमचा संघ मालक पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. तर त्याला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, अचानक केल्यावर संघ जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सलामीची जोडी पाहायला मिळते अक्षय सलते आणि त्यांचा समवेत सदा पाटील, हे 2 विस्फोटक फलंदाज. आता या 2 विस्फोटक फलंदाजांना आता इथे चालणं भरपूर महत्वाचं आहे. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची लढत. मॅच ऑन, दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल यॉर्कर लेन खोदून काढला, डीप मध्ये खेळाडू आहेत हर्षद, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एका टप्प्यात बॉलला उचल फेक, परंतु थ्रो देखील परफेक्ट पाहायला मिळतोय. यस, चांगला थ्रो, अगदी यष्टीरक्षकाला थोडंही हलू दिलं नाहीये. चांगला थ्रो हर्षद लोकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती पहिली धाव अक्षय सलतेच्या बॅटमधनं. तर फास्ट खेळायचंय, त्याला विनंती असेल पुन्हा एकदा. विनोद मानेरकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खोदून काढण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर फटका खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि पहिला तर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या सांगतेनंतर फक्त एकच धाव फलकावरती पाहायला मिळते. गुडलेस पडता हा चेंडू, बॉल बॅक टू ड्राईव्ह. टीमचा संघ मालक चांगली कामगिरी करत असताना प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच बॅटिंग करत असताना कल्पतरू 11 संघावरती सध्या तर प्रेशर निर्माण करून जाईल. नक्कीच या ठिकाणी सातत्याने प्रत्येक डॉट बॉल प्रेशर निर्माण करण्याचं कारण बनू शकतो. चांगला स्टार्टअप करत असताना गोलंदाजी मार्क वरती विनोद मानेरकर यांना पाहतात, फटका चांगला खोदून काढला, अगदी इनफिल्डला भेदून चेंडू डीप मध्ये येतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अमित शिंदे चांगली फिल्डिंग करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. फक्त
एकच नक्कीच पाहिलं तर 2 धाबा धाव फलकावरती ऍड होतील. धाबा संख्या जाऊन पोहोचले 3 या धाव फलकावरती. 3 धाबा आतापर्यंत धाव फलकावरती पाहू शकता. अजूनही 70 धाबा संख्येचा पाठलाग करायचा आहे. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु या ठिकाणी यस पंचांचा इशारा की बॅटची कडा आहे आणि फलंदाज सदा पाटीलला परतावं लागेल. पवेल यांच्या बट्टीवरती फलंदाज बाद. पहिला धक्का 3 या धावसंख्येवरती डीजे. विकेटचं पतन 3 या धावसंख्येवरती. पहिला विकेटचं पतन केलं ते म्हणजे विनोद मानेरकरनं चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. षटकार ते शेवटचा बॉल शिल्लक असेल आता. गोल्डन स्पॉटचा हा चेंडू ऑन साईडला टॅप केलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहता कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. या ठिकाणी हा निर्धाव चेंडू षटक क्रमांक पहिलं संपतं. या ठिकाणी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले फक्त 3 या धावसंख्येवरती. फक्त 3 धावा पाहायला मिळत आहेत एका गडाच्या मोबदल्यात. सुरुवात थोडीशी अडखळत पाहायला मिळते, ते म्हणजेच कल्पतरू 11 या संघाकडून आता सातत्याने आता मैदानामध्ये अटॅक करावा लागणार आहे. 24 बॉल आणि 70 धाबा संख्येची गरज आहे धाबा बनवण्यासाठी. त्या म्हणजेच सेकंड इनिंग मध्ये कल्पतरू 11 संघाला. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. गोलंदाज श्रीकांत यांना पण पाहता. श्रीकांतला पण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. तर चला विनंती असेल आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नक्कीच 5 मिनिटात पहिला षटक कंप्लीट केला, तर विनंती असेल अशाच प्रकारे फास्ट खेळायचं आहे. 24 बॉल आणि 70 ची गरज आहे. अगदी आपण पाहू शकता कल्पतरू 11 नीड 70 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल सरळ. खेळाडूला बीट करून पंचांचा इशारा. तर यस या ठिकाणी पंचांचा इशारा चौकार येतोय, तर देखील या ठिकाणी चेक केला जाईल. यस 4 आहेत, चौकार आहे. सातारा लाईव्ह स्पोर्ट्स वरती आपण ही स्पर्धा पाहतायत. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आम्ही चेक केलं. चौकार श्रीकांत यांच्यावरती नक्कीच अटॅक करत असताना अक्षय सलतेला आपण पाहता. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा होतं. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच अक्षय सलतेचा हा फेवरेट स्ट्रोक आहे, जो सातत्यानं स्वीप शॉट खेळतोय. परंतु त्या ठिकाणी हा चेंडू निर्धाव आलाय. जेव्हा नक्कीच नितीन सर आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू येतो तेव्हा आपण मिस होतो, तेव्हा नक्कीच स्वतःवरती नाराज होतो. परंतु इथे फटका फसला होता. झेलची संधी होती, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. चांगले नक्कीच चांगली फिटिंग पाहायला मिळते. पहिल्या प्रयत्नात नक्कीच थोडी मिसफील्ड, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये बॉलला अडवलं, उचललं, फेकलं. तब्बल 2 धाबा. धाबा संख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 9 या धाव फलकावरती. 0 पासून 73 धाबा बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत धाबांचा विचार केला तर फक्त 9 धाबा. फटका हा देखील चांगला आहे. सातत्यानं आता मोठमोठे फटके खेळावे लागतील अक्षय सलतेला आणि या ठिकाणी हा बॉल जाईल सरळ काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या पार 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 चौकार. पाहतायत स्ट्राईक मध्ये त्यांच्या सोबत
गोलंदाज नक्कीच अमोल चालकेला देखील आपण पाहू शकता आणि त्यांच्या अगदी टी शर्टीवरती गोपीदादा सूर्यवंशी यांना देखील पाहता त्यांच्या माध्यमातून हे टी शर्ट आम्हाला सपोर्ट केले गेले त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. इथे फ्रंट फूट वरती आलाय वॉट अ शॉट बॅटच्या डिनर मध्ये स्वीट साऊंड ऑफ द बॅट बॉल फॉर आर डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेचा पार अजून एक दमदार स्ट्रोक ठोकलाय षटकार. ज्या फटक्यांची गरज आहे ते फटके सध्या तरी येत आहेत ते म्हणजे अक्षय सलतेच्या बॅटमधनं. अक्षय सलते या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. या मॅच मध्ये त्याला चालावं लागेल. संपूर्ण जबाबदारी डावाची आपल्या खांद्यावरती आहे परंतु आता नक्कीच ती जबाबदारी प्रामाणिकपणाने तो पार पाडतोय आपल्या संघासाठी. एकाधिक किल्ला लढवत असताना या मॅच मध्ये 19 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगला साथ मिळतोय अमोल चालके यांचा आणि असाच साथ द्यावा लागेल मी तर म्हणेन अक्षय सलतेला. इथे हाईट फॅक्टर जास्त आहे पाहावं लागेल. पंचांचा इशारा काय? यस दोन्ही पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी न्यू बॉल भीमर चेंडू श्रीकांत वरती सध्या तरी दबाव निर्माण केलाय. या ठिकाणी अक्षय सलतेनं नो बॉल त्यावरती एक धाव 1+1 तब्बल 2 धावा सोने पे सुहागा पाहायला मिळतोय. तब्बल 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वरती. येणारा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा हा चेंडू टॅप केलाय. फटका चांगला परंतु डीप मध्ये हर्षद पोहोचतोय. एकच धाव जेव्हा जेव्हा हर्षदकडे चेंडू जातो तेव्हा नक्कीच एकच धाव तुम्हाला मिळू शकते कारण की हर्षदचा थ्रो देखील मागच्याच ओव्हरमध्ये पाहिलं ऑन द स्टंप थ्रो त्याचा येतोय. फक्त एकच धाव. षटक क्रमांक दुसरं संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी करंट रन रेट पाहू शकता 11.00 सरासरीनं बॅटिंग करत असताना कल्पतरू 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या धाव फलकावरती. आता उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 18 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज. तर चला अचानक क्रिकेट संघाला विनंती असेल आपण जास्त टीम मीटिंग करू नका. आम्हाला देखील माहिती आहे हे मॅच महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी परंतु आता जास्त चर्चा करायची नाहीये. जे आपले गोलंदाज आहेत त्यांना आपण नक्कीच गोलंदाजी मार्क मध्ये आणायचं आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती हर्षद लोकरेला पाहतात. या षटकात नक्कीच कमबॅक करण्याचं काम सध्या तरी करू शकतो. या टीमचा ट्रम्प कार्ड सध्या तरी वापरला जातोय तो म्हणजे हर्षद लोकरे जो नक्कीच गेम चेंजर खेळाडू आहे. या षटकात जर चांगल्या धावा आल्या तर नक्कीच मॅच वरती पकड निर्माण करू शकतो तो म्हणजे कल्पतरू 11. परंतु या जर षटकात कमी धावा आल्या तर नक्कीच अचानक क्रिकेट संघ या मॅच वरती पकड निर्माण करू शकतो. अगदी अप अँड डाऊन चढा उतार सातत्यानं रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव पाहतोय. 18 चेंडू 51 धावसंख्येची गरज. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 73 धावा. यस वेळीचा बंधन आहे तर फास्ट खेळायचा आहे त्या ठिकाणी. ओव्हर पिच बॉल फटका लाजवाब फेकून दिलाय. जसा चेंडू बॅट वरती आला तसा सरळ जाईल सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट सिक्सर. अक्षय सलते फायर नाव. सलतेवाडी टीमची रन मशीन आता मात्र मैदानाच्या आत थांबायला मागत नाहीये. हर्षदच्या विरोधात या ठिकाणी पहिल्याच बॉलमध्ये स्वागत केलाय हर्षद लोकरेचा. वेलकम टू द ग्राउंड म्हणत असताना ठोकलाय षटकार. मॅच अजूनही ऑन आहे. आता मात्र 17 बॉल आणि 45 धावसंख्येची गरज परंतु हा चेंडू पाहू शकता टप्पा पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धाव फलकावरती ऍड होते. सातत्याने प्रत्येक रनांवरती समीकरण बदललं जाईल. आता येणारे 17 बॉल 44 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील लाईन चेक करतात. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय की हा देखील खराब बॉल आहे. वाईट चेंडू पाहायला मिळतोय.
पहिला चेंडू फेकलाय परंतु त्या पहिल्याच बॉलवर तब्बल 8 धावा खर्च केल्या गेल्यात हर्षद लोकरेकरनं. क्रिकेट आहे अगदी 12 चेंडूमध्ये 49 देखील आम्ही आज या मैदानावरती होताना पाहिलेत. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतोय. काहीतरी वेगळी रणनीती घेऊन आला हर्षद परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा बॅटची कडा घेऊन जातो. सर्व पहिल्या स्लिप मध्ये एक डिक्लेअर धाव मिळणार आहे. या एका धावा संख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 31 या धाव फलकावरती. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहू शकता 15.75चा सरासरीनं प्रत्येक ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच कल्पतरू 11 या संघाला केल्याने होते रे अधिक केलेच पाहिजे. आता मात्र या ठिकाणी सातत्याने अक्षय सलते सध्या एका हाती किल्ला लढवते मैदानाच्या आत. जणू काही ही एकट्याची लढाई आहे की काय मैदानाच्या आत अक्षय सलतेची. हर्षद लोकरे विरुद्ध अक्षय सलते अशी ही लढत. यॉर्कर लेन क्रिकेटचा ब्रह्मास्त्र अनप्लेडेबल यॉर्कर परंतु पंचांचा इशारा 22च्या माध्यमातून ही एक धाव मिळणार आहे. धावा कशाही येऊ द्या हे सध्या तरी महत्वाचं आहे ते म्हणजेच कल्पतरू संघाला प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलत जाणार आहे. धावसंख्या 32 वरती पाहायला मिळते. इथे लाईन पाहायला गेलं पुन्हा एकदा नक्कीच हर्षद लोकरेला आम्ही खूप कमी वेळा पाहतोय की जो सातत्यानं खराब चेंडू फेकतोय. आतापर्यंत हर्षदच्या माध्यमातून 3 वाईट बॉल आम्ही पाहिले गेलेत आणि आतापर्यंत हर्षदनं चेंडूचा विचार केला तर तब्बल ओव्हरपीट बॉल फटका चांगला ऑन साइडला उडवलाय. सांगायची गरज नाहीये परंतु पंतांचा इशारा चेंडू जाईल सरळ पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर षटकार. जे स्वप्न तर मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना मेहनत तुम्हाला करावी लागते आणि मेहनत सध्या तरी करत असताना अक्षय सलतेचा खेळ आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती आले कट केलाय फटका चांगला परंतु चेंडू जाईल गोशांकित क्षेत्रात मिळणार फक्त एकच धाव. टीमची टोटल जाऊन पोहोचते 40 या धाव फलकावरती. या संघानं आजच्या दिवसात 77 धावा चेस केल्या परंतु 73 धावा देखील जवळपास चेस करायला घेतल्यात. अर्धा रस्ता पार केलाय अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. समीकरण 13 चेंडू आणि 13 मध्ये आता बनवायचे आहेत 37 धावा. 13-33 समीकरण. फटका चांगला आहे कट केलाय डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत परंतु शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. नक्कीच आपल्याकडे स्ट्राईक ठेवणं भरपूर महत्वाचं आहे आणि या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपण पाहता षटक क्रमांक समाप्त झाले ते म्हणजे तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे तब्बल 41 धाव फलकावरती 12 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही ऑन आहे परंतु या ठिकाणी यस खेळाडूंना पाहण्याची मागणी होते तर नक्कीच पंचांची अनुमती घेऊन आपण मैदानाच्या आत जाऊ शकता. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षात डीजे. लगेचच आपण लगेचच सत्र सजवायचं आहे ते म्हणजेच अचानक 11 संघ मारुती चव्हाण आबायना देखील आपण पाहता. नक्कीच या संघाचे नक्कीच संघाचे संघ मालक आपण पाहता नक्कीच आपल्या खेळाडूंना काहीतरी कानमंत्र देत असताना
परंतु त्या कानमंत्र्याचा फायदा आता उचलला जाईल का मैदानाच्या आत समीकरण पाहायला मिळतोय 12 चेंडू आणि 32 धावा संख्येची गरज आहे षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग मार्कमध्ये सौरभला आपण पाहता टर्निंग पॉईंट षटक या मॅचचा जसं T20 मध्ये 19वा षटक भरपूर इम्पॉर्टंट असतं तशाच प्रकारे आता शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये नक्कीच 4थ्या ओव्हरला आता भरपूर महत्त्व द्यावं लागेल या षटकात नक्कीच हा सामना कोणत्या बाजूने जाईल हे नक्कीच पाहायला मिळणार आहे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती या मॅचचा की फॅक्टर खेळाडू टीमचा बॅकबोन टीमचा सहसेनापती टीमचा संकटमोचक अक्षय फुलरलेनचा हा चेंडू ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये स्वतःवरती नाराज आहे कारण की फुलरलेनचा चेंडू कधी मिस होत नाहीये अक्षय आणि या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात नाराजी व्यक्त केली जाते स्वतःकडनंच हा चेंडू डॉट आलाय प्रत्येक डॉट बॉल वरती प्रेशर पाहायला मिळणार आहे 11 चेंडू 32 धावसंख्येची गरज आहे स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर ओन झेलायची तयारी असावी लागते आणि या ठिकाणी नक्की स्वतःची छाप सुद्धा तरी अक्षय चलते मैदानामध्ये सोडत असताना सौरभ यांना पण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती 4था षटक टर्निंग पॉइंट षटक पाहायला मिळतोय गुड लेन स्पॉट उडवलाय परंतु हा चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेगला एक धाव तर पूर्ण होते दुसऱ्याचा प्रयत्न करतोय थोडासा लेझी क्रिकेट थोडेसे थांबले परंतु या ठिकाणी 2 धावा तर आता मात्र 2 धावा आल्या 10 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज सामना अजूनही ऑन आहे दोन्ही संघांसाठी जोपर्यंत अक्षय सलते आहेत तोपर्यंत हा सामना नक्कीच कल्पतरू आपल्या बाजूने पाहू शकतो ओव्हर पिच बॉल फटका लाजबाबे अगदी खडे खडे हा स्ट्रोक खेळत असताना अगदी हा चेंडू स्लॉट मध्ये पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये अक्षय सलतेचा बॅट मधनं अजून एक ट्रेड मॅक स्ट्रोक षटकार नक्की ज्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 49 धावा परंतु वैयक्तिक 43 धावसंख्येवरती खेळतोय एकाधिक किल्ला लढवतोय अक्षय सलतेसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या एकाधिक किल्ला मैदानाच्या आत लढवतोय उर्वरित समीकरण पाहायला मिळतोय तब्बल पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी लाईन पाहायला गेली यस अगदी या ठिकाणी हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल पंचांचा इशारा यस नक्कीच चांगला डिसिजन पंचाच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय व्हाईट बॉल गुड डिसिजन या ठिकाणी एक धाव पाहायला मिळते अजूनही 23 धावसंख्येची गरज दिशा भरकटल्यावर दशा भरकटायला टाइम मिळत होत नाहीये या ठिकाणी यस व्हाईट +1 2 धावा आतापर्यंत हा पुढचा चेंडू फेकण्यासाठी 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्यात मॅच जवळ आले तब्बल 52 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे येणारे 9 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते आणि या ठिकाणी चांगली कामगिरी सध्या करत असताना अक्षय सलते तर चला फास्ट खेळायचा आहे सौरभ जास्त वेळ घेऊ नका हर्षद यांना देखील विनंती असेल या ठिकाणी सातत्याने 100% योगदान देत असताना आपल्या संघासाठी जर स्वतःमध्ये जिंकण्याची जिद्द असेल तर हरलेली मॅच सुद्धा जिंकता येते या ठिकाणी घडले काय रन आउटची संधी आणि पंचांचा डिसिजन की यस फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे अमोल चालके चांगला साथ देतोय आपल्या नक्कीच अक्षय सलतेला प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये नक्कीच हा सामना
थोडासा जड होत जाईल ते म्हणजे कल्पतरू इलेव्हन संघासाठी 8 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. नक्की या ठिकाणी अजून एक खराब चेंडू. खेळ असा दाखवा की जिंकता नाही आलं तरी चालेल परंतु मैदानात आपली छाप सोडता आली पाहिजे. सध्या तरी आपली छाप मैदानामध्ये सोडत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू परंतु या ठिकाणी या पंचांचा इशारा बॅट कट. चेंडू सरळ जातोय गोष्टांकित क्षेत्रात. मिळणार फक्त एक धाव. या एका धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 54 वरती. 54 धावा 7 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. अक्षयचा विचार केला तर आतापर्यंत 44 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. लक्ष मोठं आहे पण चालकेवाडी हे नाव तरी कुठे छोटं आहे. अक्षय सलते हे देखील नाव कुठे छोटं आहे. चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आत हरला तरी चालेल पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातला सर्वात कठीण होता. चांगली इनिंग या ठिकाणी साकारत असताना अक्षय सलते पुढे आलाय. फटका चांगला डीप मध्ये खेळाडू आहेत. शरद आहेत चांगली फिटिंग पाहायला मिळते परंतु एकच धाव पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवले आहे. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज. 6-18चं समीकरण. मॅच मात्र अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. तत्पूर्वी जाऊयात पुन्हा एकदा संगीत कक्षात. नक्कीच सर T20 वर्ल्ड कप फायनल जेव्हा 2016 मध्ये पाहिलं नक्कीच वेस्ट इंडिज हा संघ होता तेव्हा नक्कीच 6 मध्ये 19 पाहिजे होत्या. त्यावेळेस कार्लोस ब्रॅथवेसनं लगातार 3 षटकार ठोकले होते. तसेच चांगली कामगिरी करावी लागेल. तर चला अचानक केले संघ शेवटचा कॉल तुमच्यासाठी. जर आपण लवकरात लवकर मॅच सुरू नाही केली तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि अशा मुवमेंटला जर पॅनलाइज केलं तर नक्कीच पॅनल्टीच्या धावा कुठेतरी महाग ठरतील. वेळेचं बंधन आहे. हर्षद लोकरे आणि विनोद मानेरकर टीमचे जे मेंटॉर आहेत टीमचे जे संघ मालक आहेत विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. अक्षय सलते वैयक्तिक 45 धावसंख्येवरती खेळतोय. अक्षय सलते मध्ये नक्कीच आपण पाहू शकता चेंडूला लिंबू बनवण्याची ताकद आहे अक्षय सलते मध्ये. 6 बॉल 18 धावसंख्येची गरज. स्पीडअप करायचा आहे. अतिशय रोमांचक अशी ही मॅच पाहायला मिळते आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय अनिल चोरगे. संपूर्ण भरोसा याच्यावरती पाहायला मिळतोय दाखवण्यात आलाय. स्पर्धेचा नक्की विचार केला तर तब्बल 133 षटकार ठोकले गेले परंतु 102 चौकार आतापर्यंत नक्कीच लगावले गेलेत. अतिशय निर्णायक हा षटक. पहिला चेंडू फटका चांगला कट केलाय. कवचला ढकललाय. आउटफील्ड फास्ट आहे. पहिल्याच बॉलवरती लगावलाय चौकार. वैयक्तिक 49 धावसंख्येवरती खेळतोय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली चौकारच्या मदतीनं 59 या धावसंख्येवरती. आता उर्वरित समीकरण 5 बॉल 14 धावसंख्येची गरज. थँक्यू. परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवे झुंज देणारा भरभरून यश मिळते. अक्षय सलते सध्या तरी आपल्या नावाचा परिचय देतोय. एकाहाती किल्ला लढवतोय. वैयक्तिक 49 धावसंख्येवरती खेळतोय. आता डॉट बॉल आलाय. समीकरण बदललं गेलं. 4 बॉल आणि 14ची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलत जाणार. प्रत्येक बॉलवरती सामना झुकत जाणार. कधी सामना कल्पतरूच्या बाजूनं तर कधी हा सामना अचानक 11 संघाच्या बाजूनं. अप अँड डाऊन चढाव उतार सातत्याने रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव या दोन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही संघ आता मात्र इथं हार मानायला तयार नाहीयेत. सामना कसा असावा तर सामना असा असावा. चांगली लढत पाहायला मिळते. अक्षय सलते सेल्यूट आहे तुझ्या इनिंगला. आतापर्यंत चांगला खेळ.
फ्रंट फूट वरती आलाय, गतीमध्ये परिवर्तन माहिती या ठिकाणी अनिल चोरगेला फलंदाज आता मात्र अटॅकिंग मूड मध्ये एखादा फसवा चेंडू मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून जाईल, पुनरागमन करून जाईल, परंतु लगातार 2 डॉट बॉल आलेत. आता प्रेशर खऱ्या अर्थानं अक्षय सलतेवरती आहे. 3 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज, 3 चेंडू 14ची गरज. आता प्रत्येक चेंडूवरती धावा भरपूर महत्वाच्या आहेत. 2 षटकार 1 दुहेरी धाव किंवा 1 सिंगल आली तरी देखील सामना लेवल होऊ शकतो. सामना लेवल झाला तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळणार आहे. तर चला, गोलंदाज अनिल जास्त वेळ घ्यायचा नाहीये. अनिल जास्त वेळ घेऊ नका. 3 बॉल 14ची गरज. गुडले स्पॉट, फटका चांगला आहे, ऑनसाइडला खेळले. डीप मध्ये खेळाडू आहे त्या ठिकाणी दुसऱ्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरी ही धाव सक्सेसफुल. आता मात्र 2 चेंडू आणि 2 षटकाची गरज. एकदा जोरदार लावून द्या अक्षय सलतेसाठी. तब्बल 51 धावा, 50 अप पाहायला मिळते. अक्षय सलते एकदा बॅट वरती दाखवायचे आणि नक्कीच प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. तर खेळाडूला पाहायचंय त्या ठिकाणी. तर चला, 12 बाय खेळाडू आपण जायचं आहे मैदानाच्या आत. तर समीकरण 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. 51 धावसंख्येवरती खेळतोय. नक्कीच या मॅच मध्ये एकाती किल्ला लढवतोय तो म्हणजेच अक्षय सलते. सध्या तरी सर्वांना इम्प्रेस केलं या स्पर्धेत. तर चला, कल्पतरू अचानक क्रिकेट संघ जास्त वेळ घेऊ नका, नाहीतर फायनलाइज केलं जाईल. हर्षद लोकरे जास्त वेळ घेऊ नका. तर चला, विनंती असेल, शेवटचा पुकार. यस, 12 बाय खेळाडू जाणार मैदानाच्या आत आणि एक राखीव खेळाडू यायचा आहे. दोन चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 12ची गरज. गोलंदाज आपण पाहता, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. अनिल चोरगे संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरती. जेवढा प्रेशर अनिल चोरगे वरती आहे तेवढाच प्रेशर अक्षय सलते या खेळाडूवरती देखील आहे. दोन चेंडू 12 धावसंख्येची गरज. येणारा हा चेंडू प्रत्येक निर्णायक चेंडू असेल. 2 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. एका हाती लल्ला, एका हाती नक्कीच किल्ला आतापर्यंत लढवलाय तो म्हणजेच तर यस, मॅचला पुन्हा एकदा आपण करूयात सुरुवात. 2 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत आलाय. शॉट ऑफ लेंथ, फटका चांगला, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. बॉलला अडवलंय, बॉलला स्टॉप केलंय आणि इथनं 2 धावा पाहायला मिळत आहेत. नक्कीच बॉलला अडवलंय की 12 बाय खेळाडूला संधी मिळाली आणि त्या संधीत सोनं केलंय आणि इथनं 2 धावा. आता मात्र 1 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. आजच्या दिवसामध्ये एकही बॉल न फेकता डबल 14 धावा देखील आपण होताना पाहिल्यात, परंतु 1 बॉल मध्ये 10 धावा पाहिजेत. आणि इथे शेवटच्या बॉलवरती सामना फिनिश झालाय. नक्कीच सामना जिंकला तो म्हणजेच अचानक 11 संघाने. परंतु मी विनंती करेन की एकदा अक्षय सलतेसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. एकाधिक किल्ला लढवलाय. हिट्स ऑफ अक्षय सलते. तर चला लगेचच नेक्स्ट मॅच
पाहायला मिळणार आहे आरबी डेव्हलपर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स. तर आरबी डेव्हलपर्स लगेचच क्षेत्ररक्षण करण्यासाठी जायचं आहे. तर चला हरेश चलते आणि संपूर्ण टीम लगेचच एका लाईनअपनं आपण मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द